तरुणांना झुरळ म्हणणं आणखी किती महागात पडणार? सरन्यायाधीशांचं नाव ऐनवेळी का वगळलं? टाटा मेमोरियलनं असं का केलं? भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत हे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस म्हणजेच टीसच्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून येणार होते. पण अखेरच्या क्षणी कार्यक्रम पुढे ढकलत टाटा मेमोरियलनं सरन्यायाधीशांचं नाव वगळत नवं नाव जाहीर केलं. पण टाटा मेमोरियलनं हा मोठा निर्णय का घेतला? नवे पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला कोण उपस्थित राहणार आहेत? पालक आणि विद्यार्थ्यांचं काय म्हणणं आहे? आणि मुळात सरन्यायाधीशांचं नाव प्रमुख पाहुण्यांमधून वगळण्याचा निर्णय टाटा मेमोरियलनं का घेतला? सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस म्हणजेच टीसचा 86वा दीक्षांत समारंभ हा 2 ऑगस्ट रोजी होणार होता. पण आता या कार्यक्रमाची नवी तारीख शनिवार 22 ऑगस्ट अशी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे दीक्षांत समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं नाव जाहीर करण्यात आलं होतं. निमंत्रण पत्रिकेतही तसा उल्लेख करण्यात आला होता. पण ऐनवेळी संस्थेनं टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर CS परमेश यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलंय. सरन्यायाधीश सूर्यकांत यांना कार्यक्रमाच्या अवघ्या 48 तास आधी अनपेक्षित परिस्थितीमुळे दीक्षांत समारंभ पुढे ढकलण्यात आल्याचं कळवणारा एक ईमेल संस्थेकडून पाठवण्यात आला. पण ऐनवेळी असं काय घडलं की सरन्यायाधीशांचं नाव निमंत्रण पत्रिकेतून वगळावं लागलं? यावरून आता मोठी चर्चा सुरू झाली आहे. याबाबत टीस संस्थेनं परिस्थिती उघड केली नसली तरी विद्यार्थी आणि अधिकाऱ्यांनी सरन्यायाधीशांच्या भेटीशी संबंधित संभाव्य निदर्शनं आणि सुरक्षा व्यवस्थेबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. एका अधिकृत निवेदनात संस्थेनं म्हटलंय की हा समारंभ अनुकूल वातावरणात आयोजित केला जाऊ शकत नाही आणि नियोजित वेळेनुसार पुढे गेल्यास विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी, मान्यवर पाहुणे आणि कॅम्पस जीवनावर त्याचा परिणाम होईल असं संस्थेनं आपल्या निवेदनात म्हटलंय. पण याची दुसरी बाजू नेमकी काय आहे तेही पाहूया. खरं तर गेले काही दिवस सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं नाव सोशल मीडियासह माध्यमांमध्ये चर्चेत आहे. याची सुरुवात झाली ती न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी बेरोजगार भारतीय तरुणांना कॉकरोच म्हटल्यावरून. सरन्यायाधीशांची कॉकरोच ही टिप्पणी देशभरातल्या तरुणांमध्ये रोष आणणारी ठरली. यावरून अभिजित दिपके या तरुणानं कॉकरोच जनता पार्टी सुरू केली आणि त्याला देशभरातून मोठा पाठिंबा मिळाला. पुढे देशभर आंदोलनाच्या माध्यमातून या पार्टीनं रान पेटवलं, ज्याला जेनझी तरुणाईनं मोठा पाठिंबा दिला. जंतर मंतरवर झालेलं आंदोलन असो की विद्यार्थ्यांवर झालेला लाठीमार असो, यावरून केंद्र सरकारसह सरन्यायाधीशांबाबत मोठा रोष व्यक्त केला गेला. यामुळे विद्यार्थी संघटनांचा सरन्यायाधीशांना विरोध असू शकतो ही शक्यता गृहीत धरत टाटा मेमोरियलनं कार्यक्रम पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. सोबतच जर सरन्यायाधीश कार्यक्रमाला उपस्थित राहिले तर विद्यार्थी आंदोलनावरून दीक्षांत समारंभादरम्यान विरोध किंवा व्यत्यय येण्याच्या भीतीनं टीस प्रशासनानं दीक्षांत समारंभ आधी पुढे ढकलला. त्यामुळे आता 2 ऑगस्ट ऐवजी आता हा कार्यक्रम 22 ऑगस्ट रोजी होणार आहे. यांच्याऐवजी वेगळेच पाहुणे उपस्थित राहणार असल्याचंही समोर आलं. कारण ऐनवेळी निमंत्रण पत्रिकेतून सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं नाव वगळून आता डॉक्टर CS परमेश यांचा प्रमुख पाहुणे म्हणून उल्लेख करण्यात आलाय. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या पायउतार होण्याच्या निर्णयामुळे हा बदल झाला की संस्थेनं सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेतला याबद्दलच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी टीसचे अधिकारी उपलब्ध नव्हते. दरम्यान दीक्षांत समारंभ पुढे ढकलल्यामुळे पदवीधर विद्यार्थी आणि त्यांचे कुटुंबीय नाराज झाल्याचं समोर आलंय. याचं कारण दीक्षांत समारंभाला येण्यासाठी अनेकांनी आधीच प्रवासाची, राहण्याची व्यवस्था केली होती. यावर टीसनं दिलासा देत एक घोषणा केली आहे. त्यानुसार प्रभावित विद्यार्थ्यांना प्रत्येक प्रकरणानुसार आर्थिक मदत दिली जाईल असं टीसनं म्हटलंय. एकंदरीत दीक्षांत समारंभ कार्यक्रमातून सरन्यायाधीशांचं नाव ऐनवेळी हटवण्यात आलं. त्यामुळे तरुणांना झुरळ म्हणत सरन्यायाधीशांची टिप्पणी त्यांनाच महागात पडल्याचं बोललं जात आहे. पण शेवटच्या क्षणी सरन्यायाधीशांचं नाव निमंत्रण पत्रिकेतून काढण्यामागं नेमकं काय कारण असावं असं तुम्हाला वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.